नमस्कार मैत्रिणींनो, कुकिंग अँड कुकिंग विथ शिवा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आळूची वडी। इथे मी आळूची पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। स्वच्छ धुतल्यानंतर आपण ती पुसून घेणार आहोत। आळूच्या पानांच्या मागच्या शिरा आपण काढून घेणार आहोत। सर्व शिरा काढून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये घालण्यासाठी एक पेस्ट तयार करणार आहोत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची आणि थोडंसं जिरं घालून आपल्याला आबडधोबड ते वाटून घ्यायचं आहे। चटणी तयार करताना आपल्याला पाण्याचा वापर जराही करायचा नाहीये। अशा प्रकारे ही पेस्ट मी वाटून घेतलेली आहे। 2 कप बेसन पीठ घेतलेले आहे आणि 2 चमचे जी पेस्ट आपण तयार केली आहे ती आपण इथे घालणार आहोत। चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 चमचा हळद घालायची आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे। जास्त पाणी घालू नये, शक्यतो हे पीठ घट्टसर भिजवायचं आहे। पिठामधील गुठळे आपण मोडून घेणार आहोत आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत। तांदळाच्या पिठाने वडीला छान कुरकुरीतपणा येतो। आळूची पाने जर खाजणारी असतील तर तुम्ही इथे चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता। हा आळू खाजणारा नाहीये म्हणून इथे मी वापर केलेला नाहीये। वडीसाठी लागणारं पीठ भिजवून झालेलं आहे। आता आपण ते पानांवर लावून घेणार आहोत। अळूच्या पानांच्या मागच्या बाजूला आपल्याला हे सर्व मिश्रण लावून घ्यायचं आहे, एकसारखं पसरून घ्यायचं आहे। हे पान तयार झाल्यानंतर त्याच्यावर एक सुलटं पान लावणार आहोत आणि परत आलटून पलटून अशी पानं लावणार आहोत आणि त्या प्रत्येक पानाला आपण बेसन पीठ लावून घेणार आहोत। चारही कडा आपण दुमडून घेणार आहोत आणि फोल्ड करणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे दुमडून घ्यायचं आहे आणि पीठ त्याच्यावरही लावायचं आहे, म्हणजे ते निसटून बाहेर येणार नाही। चारही बाजूंना आपण बेसन पीठ लावल्यानंतर आपल्याला ती वडी घट्टसर दुमडून घ्यायची आहे। चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत। आणि ज्या वड्या आपण तयार केल्या आहेत त्या आपण शिजवून घेणार आहोत। 20 मिनिटे ह्या वड्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी मी ठेवलं आहे आणि सर्व वड्या इथे 20 मिनिटांसाठी उकडवून घेतल्या आहेत। 20 मिनिटांनंतर वडीला हात लावून बघायचं आहे। जर हे बॅटर हाताला चिटकत नसेल तर वडी शिजली आहे आणि चिटकत असेल तर वडी शिजली नाहीये। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम करेपर्यंत इथे आपण वड्या गोलाकार कापणार आहोत। सर्व वड्या इथे कापून झालेल्या आहेत। आपण आता त्या मंद आचेवर तळून घेणार आहोत।
बाजूने वड्या कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत. मंद आचेवरच तळायच्या आहेत. वड्या तळून झाल्यानंतर आपण त्या प्लेटमध्ये काढून सर्व करणार आहोत. तयार आहेत खाण्यासाठी गरमागरम आळूच्या वड्या.